नमस्ते. आपण पाहतोय वुमेन्स हेल्थ आणि त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत तो म्हणजे थायरॉइड. जर आपण बघितलं डाटानुसार तर जवळजवळ भारतामध्ये 10 पैकी 3 स्त्रियांना आणि 10 पैकी 1 पुरुषांना थायरॉइडचे रिलेटेड आजार आहे. थायरॉइड काय आहे? थायरॉइड एक ग्रंथी आहे, ती म्हणजे एक आपले बटरफ्लाय शेप म्हणजे फुलपाखरासारख्या आकाराची एक छोटीशी ग्रंथी आपल्या या ठिकाणी असते. पण थायरॉइड हार्मोन्स याला किंग ऑफ हार्मोन्स म्हणतात, म्हणजे राजा म्हणतात हार्मोनचा. त्याला मास्टर रेग्युलेटर पण म्हणतात. मास्टर रेग्युलेटर म्हणजे काय? तर जे काही हार्मोन्स सिक्रेट होतात, जवळजवळ 50 पेक्षा जास्त हार्मोन्सला रेग्युलेट आणि कंट्रोल करायचं काम कोण करतं? तो थायरॉइड हार्मोन्स करतो. त्यामुळे तो अतिशय महत्त्वाचा आहे. थोडक्यात उदाहरण सांगायचं झालं, सेक्स हार्मोन्स स्त्रियांमध्ये एस्ट्रोजन नावाचा हार्मोन्स, तसेच प्रेग्नेन्सीमध्ये प्रोजेस्टेरॉन नावाचा हार्मोन्स, तो सुद्धा रेग्युलेट करायचं काम कोण करतं? थायरॉइड हार्मोन्स करतो. त्याचबरोबर पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचा सेक्स हार्मोन्स हा सुद्धा कंट्रोल कोण करतं? रेग्युलेट कोण करतं? थायरॉइड हार्मोन्स करतो. अशा पद्धतीने सेक्स हार्मोन झाला. त्याचबरोबर मेटाबॉलिक हार्मोन म्हणजे चयापचयासाठी इन्सुलिन, लेप्टिन म्हणजे आपल्याला भुकेचा संदेश देणारा हार्मोन ब्रेनला लेप्टिन, ग्रेलिन हार्मोन म्हणजे भुकेसाठीचा हार्मोन्स. हे सर्व हार्मोन्स कोण कंट्रोल करतं? तर थायरॉइड हार्मोन कंट्रोल करतो. त्याचबरोबर ग्रोथ हार्मोन्स इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर IGF-1 म्हणजे इन्सुलिन लाईक ग्रोथ फॅक्टर हा सुद्धा हार्मोन कोण कंट्रोल करतं? तर थायरॉइड हार्मोन्स. ग्रोथ हार्मोन म्हणजे काय? तर वाढीसाठी. बोन्स हार्मोन्स म्हणजे आपल्या हाडांच्यासाठी कोणते हार्मोन लागतात? कॅल्सिटोनिन. कॅल्सिटोनिन म्हणजे काय? टोन मेंटेन म्हणजे कॅल्शियम योग्य ठेवून घेऊन जाणारा हार्मोन्स म्हणजे कॅल्सिटोनिन. पॅरा थायरॉइड हार्मोन PTH आणि व्हिटॅमिन D हा सुद्धा हार्मोन्स आहे. हे तिन्ही हार्मोन्स कायसाठी लागतात? तर आपल्या हाडं बळकट करण्यासाठी. त्याचबरोबर स्ट्रेस हार्मोन्स. स्ट्रेस हार्मोन कोणते? आपले किडनीच्या वरती एक ॲड्रिनल ग्लँड आहे, त्याच्यानंतर कोणते हार्मोन सिक्रेट होतात? ॲड्रिनालाइन आणि कॉर्टिसॉल. तर कॉर्टिसॉल जो हार्मोन आहे तो स्ट्रेस हार्मोन आहे. ज्यावेळेस सकाळी कॉर्टिसॉल जास्त असतो AM ला ॲट मॉर्निंग, कारण तो राहावाच लागतो, का तर आपल्याला एनर्जीची गरज असते. आणि PM ला कॉर्टिसॉल कमी पाहिजे असतो, कारण आपल्याला तेव्हा एनर्जी गरज असते, त्याच झोपेची गरज असते. अशा पद्धतीने हे दोन्ही हार्मोन कोण कंट्रोल करतो? तर थायरॉइड हार्मोन्स कंट्रोल करतो. त्याचबरोबर न्यूरोट्रान्समीटर म्हणजे ब्रेनसाठी GABA, सेरोटोनिन म्हणजे मूड येण्यासाठी, आणि डोपामिन म्हणजे मोटिवेशनसाठी. हे सर्व हार्मोन्स कंट्रोल करण्याचं घटक म्हणजे थायरॉइड हार्मोन्स. तर थायरॉइडचे प्रकार किती आहेत? थायरॉइडचे 5 प्रकार आहेत. सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे हायपोथायरॉइडिझम. हायपोथायरॉइडिझम हा जवळजवळ 80 ते 90% लोकांमध्ये थायरॉइडमध्ये हाच आढळतो. दुसरा हायपरथायरॉइडिझम. तिसरा थायरॉइडिटिस म्हणजे स्वेलिंग होतं ह्या ग्लँडमध्ये, सूजन येते. त्यानंतर गॉयटर म्हणजे एनलार्जमेंट होते, असे थायरॉइड ग्लँड मोठी होते एकदम. त्यानंतर ऑटोइम्यून डिसीज तो म्हणजे हाशिमोटोस. अशा पद्धतीने 5 प्रकार आहेत थायरॉइड आजाराचे. आता आपण सर्वात महत्त्वाचं पाहणार आहोत जे खूप कॉमन आहे, आणि तो म्हणजे हायपोथायरॉइडिझम. 80 ते 90% पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये कोणता असतो? हायपोथायरॉइडिझम. हायपोथायरॉइडिझममध्ये काय होतं? तर आपलं हायपोथॅलॅमस ग्लँड असते, त्याच्या खाली पिट्युटरी ग्लँड असते, त्याच्या खाली कोणती असते? पिट्युटरी ग्लँड. आणि त्या पिट्युटरी ग्लँडमधनं TSH सिक्रेट होत असतो. कोणता? TSH म्हणजे थायरॉइड
स्टिम्युलेटिंग हार्मोन्स. तो सिक्रेट होऊन कोणाला देतो? तर थायरॉइड ग्रंथीला. आणि मग थायरॉइड ग्रंथीनं T3 आणि T4 हे 2 हार्मोन्स सिक्रेट होतात. त्याला ते म्हणजे थायरॉइड हार्मोन्स. त्यापैकी 80 ते 90% कोणता असतो हार्मोन्स? T4. आणि T3 किती सिक्रेट होतो? 10 ते 20%. पण ॲक्च्युली होतं काय? हायपोथायरॉइडिझम होतं काय? तर TSHची लेवल आहे ना, काही कारणास्तव स्ट्रेसमुळं म्हणा किंवा न्यूट्रिशनल इम्बॅलन्समुळं, न्यूट्रिशनची गॅप असल्यामुळं आहारातील, किंवा स्ट्रेस आणि कमी झोपेमुळं पिट्युटरी ग्लँडमधून TSH जो सिक्रेट होतो तो जास्त प्रमाणात होतो. आणि तो जास्त प्रमाणात झाल्यामुळं T3 आणि T4 याचं प्रमाण कमी होतं. म्हणजे काय? तर हायपोथायरॉइडिझममध्ये T3 आणि T4 हे कमी सिक्रेट होतात. साहजिक कमी झाले की सगळं लो होतं. म्हणजे सर्व फंक्शन जे आहे तुमच्या बॉडीचे ते सगळे स्लो होत जातात. आणि मग अशा वेळेस काय होतं? तर वेट गेन होतं, वजन वाढ होते, भूक कमी लागते, थकवा येतो, घाम कमी येतो, हार्ट रेट सुद्धा आपल्या हृदयाचे ठोके कमी होत जातात, मेमरी वीक होते, विसरबोळेपणा होतो, इरेग्युलर पिरियड, मासिक पाळी इरेग्युलर होती स्त्रियांमध्ये, कोल्ड फिलिंग होतं, म्हणजे थंड असल्याचं वाटतं.